एकीकडे शासनाकडून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असतानाच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीमनगर या परिसरामध्ये मात्र नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे येथील नागरिकांना चक्क डबक्यात साचलेले पाणी भरून आपली तहान भागवावी लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. मूर्तिजापूर शहराच्या बायपास रोडलगत असलेल्या भीमनगर या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आणि परिणामी महिलांसह लहान मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात साचलेल्या डबक्यामधून नागरिक पाणी भरताना दिसून येत आहेत आणि यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी वापरले जात असल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आणि विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अंशू कुठे राहतो तू? भीमनगरमध्ये. किती दिवसापासून हे पाणी भरतो? खूप गरजेचं का नळ नाही आहे का घरी? नाही. मग पिण्यासाठी पाणी कुठून भरतं? हेच पाणी भरतं. बोरिंग किंवा काहीच नाही? नाही. नाव काय? नाव काय? दादाराव देवराव इंगळे, कुठे राहता का? भीमनगर हातगाव. काय पिण्याच्या पाण्याची काय? पाण्याची समस्या आमच्या बोर नाही, काही नाही आहे. आणि आम्ही गड्ड्यावरून पाणी आणतो पिण्यासाठी, ते पाणी आम्ही वापरतो. आम्हाला पाण्यापासून लई तकलीफ आहे. मग तब्येतीचा काही याच्यावर परिणाम येतो? तब्येत म्हणजे खराब होऊनच राहिल्या. किती वर्षापासून? आता ह्या गड्ड्यात झालं समजा 8-10 वर्षापासून गड्डा आहे तो. बंडू गोळ. काय समस्या या माझ्या एरियातील? समस्या अशी आहे की या एरियामध्ये पाणी नाही आहे. ते गड्ड्यावरून पाणी भरतात, बरोबर आहे. पिण्यासाठी भरतात आणि वापरासाठी भरतात. आणि त्याच्यामध्ये कुठलेही वाजतात, ते गंदगी यासाठी. आणि तब्येतही खराब होतात आणि लहान लेकराची होतात. याबाबत काही कोणी लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असतील यांनी काही लक्ष? ते आमदार काही लक्ष देत नाही, ते दूर लक्ष देते. काय नाव काय? यमुना खंडारे. बरं, काय समस्या तुमच्या इकडे? आमची समस्या हेच आहे बा की आम्हाला पाणी मिळलं पाहिजे. पाण्याचे लय दुःख आहे आणि पाण्याचं लय काय आहे या येतात. आम्हाला ह्या जागेवर आलो तर आपण काहीच नाही भेटलं. मग आता पाणी कुठून भरतात? आम्ही गड्ड्यातलं भरतो. पिण्यासाठी? हो हे डबकं साठलेलं आहे यातलं? हो. किती दिवसापासून असली बाबा. समस्या आहे? लय दिवसापासून आमचे लहान लहान लेकरं होते तेव्हापासून. आता आमच्या लेकराचे लग्न झाले तरी आम्हाला हेच सोय आहे. पाहुणे आले तरी आम्हाला गड्ड्यातलं पाणी पाजावं लागते, नाही पेले तरी पाजावं लागते. तर या पाण्यापासून काही तब्येती? वा वा, पोट दुखता, संडास लागते. मग इकडे कोणी आमदार किंवा ते काय गोट घेतच नाहीत आमची. काय सांगाल या माध्यमातून? हा? काय एक आमदार असतील किंवा शासनाला काय सांगाल तुम्ही या माध्यमातून? आम्ही हेच सांगू, आम्हाला प्यायला पाणी नाही. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.